our mentor Vallabh sir. Yes, Vallabh sir, can you please come share your thoughts? ओके सो ऑल राईट गाईज सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज विथ द हाय एनर्जी. किती जणांना कालचा जो टेन्शन होता, कालचा जो स्ट्रेस होता तो थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय. किती जणांना वाटतंय त्यांनी चॅट बॉक्सला टाईप करा, मी टाईप करा. किती जणांना बेटर फील वाटतंय मॉर्निंगला उठलाय, किती जणांना स्वतः जिंकल्यासारखं वाटतंय की मी येस आय वॉन, मी सकाळी जिंकलोय, मी सकाळी माझ्यासारखी उठलेलो आहे. एक एक डायलॉग देऊ मित्रांनो, तुमची बॉडी जर तुमची फ्रेंड नसेल तर तुमची बॉडी तुमची एनिमी असेल. ह्याचा अर्थ काय? जर तुमची जी बॉडी आहे, जर तुमचा मित्र नसेल तर तुमचा शत्रू असेल, आणि जो तुम्हाला रोज शत्रू तो त्रास देणार. लक्षात ठेवा. सो हेल्दी माइंड रेस्ट ऑन हेल्दी बॉडी. लक्षात आला? हा स्टेटमेंट लिहून ठेवा. राईट आहे मित्रांनो. तुमचा इकडे पर्पज आहे. तुमचा जन्म कशाला तरी झालेला असेल, बरोबर आहे, त्याचा एक पर्पज आहे. आता ज्यांनी ज्यांनी एक्सप्लेनेशन केलं, इट इज नंबर वन. एक वेगळ्या तऱ्हेने एक्सप्लेनेशन केलं. मी रिअली अप्रिशिएट करतो ज्यांनी ज्यांनी हात वरती करून त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. पहिला सगळ्यांनी कॅमेरावरती या, त्यांचे चेहरे दाखवा, शो युअर फेसेस, थोडा करेज बिल्ड करा यार. तुमच्या चेहऱ्याला बघून लोक अप्रिशिएट करणार का? तुमच्या चेहऱ्याला बघून लोक घाबरतील म्हणून तुम्ही येत नाही का? कम ऑन कॅमेरा, शो युअर फेसेस, स्माइल एक्सचेंज करा. लक्षात आलंय? सो आजचा जो कोट आहे, काही लोकांनी चांगल्या तऱ्हेने एक्सप्लेन केलेलं, मी थोड्या काही गोष्टी ऍड करणार आहे. राईट. सो मी काल कोण होतो किंवा उद्या कोण होणार आहे हे मला कदाचित माहित नसेल, पण आज मी कोण आहे हे मला नक्की माहित आहे. किती जणांना माहिती आहे की आज ते कोण आहेत? किती जणांना कळतंय की आज माझी कोणती हॅबिट आहे? किती जणांना माहिती आहे की त्यांचा आज आहे ना हा कालच्या पेक्षा बेटर आहे? लक्षात आलंय? सो भूतकाळातील चुका धरून बसू नका. भविष्यात आपण कोण होऊ याची चिंता करू नका. आज तुम्ही कोण आहात आणि आज तुम्ही कोणते डिसिजन घेत आहात यावर फोकस करा. जीवन नेहमी सतत बदलत असतं. आपण इव्हॉल्व्ह होत असतो. खरं महत्वाचं काय? आज तुम्ही काय करत आहात? आज तुम्ही कोण बनत आहात? डोक्यावरनं गेलं की काय सगळं? नाही ना? लक्षात आला? थोडा सिंपल करतो. बहुतेक लोक आपले जे पास्ट मनी मिस्टेक बद्दल आहे ना रिग्रेट करतात. अरे मी आधी इन्व्हेस्टमेंट सुरू करायला हवं होतं, मी पैसे वेस्ट केले, आणि फ्युचरमध्ये काय होईल याची भीतीमुळे वरी करतात, टेन्शन घेतात. मार्केट क्रॅश झाला तर काय होईल, मी फेल झालो तर काय होईल. पण ट्रूथ काय आहे माहित आहे मित्रांनो? वेल्थ भूतकाळात किंवा भविष्यात तयार होत नाही. वेल्थ तयार होतं प्रेझेंट मध्ये. वेल्थ तयार होतं प्रेझेंट मध्ये. लक्षात आलं? मी काल पैशांबद्दल काय केलं याची मला आता काळजी नाहीये. कदाचित तुम्ही सेव्हिंग केलं नसेल, चुकीचे इन्व्हेस्टमेंट केले असतील, चुकीचे फायनान्शियल डिसिजन घेतले असतील, किंवा लेट स्टार्ट केला असेल. इट्स ओके, काही हरकत नाही. हे झालं पास्ट बद्दल. आता जे फ्युचर बद्दल, मला आज माझ्या एक्झॅक्ट फायनान्शियल फ्युचर बद्दल माहित असण्याची गरज नाहीये. मार्केट, महागाई, इंटरेस्ट रेट बद्दल तुम्हाला परफेक्ट अंदाजाची गरज नाहीये. कोणालाही माहित नाही. महत्वाचं काय? आज तुम्ही फायनान्शियली कोण आहात? आज तुम्ही फायनान्शियली कोण आहात स्वतःला विचारा. मी आज सेव्हिंग करतोय का? मी आज इन्व्हेस्टिंग करतोय का? मी आज लर्निंग करतोय का? मी आज इम्प्रूव्हिंग करतोय का? कारण एक सिंपल ट्रूथ आहे, तुमच्या आजच्या फायनान्शियल हॅबिट्स, तुमच्या आजच्या फायनान्शियल सवयी तुमचं फ्युचर वेल्थ तयार करतात, ना की तुमचं पास्ट, ना की तुमचा फ्युचर. कितीजणला हा जो कोट आहे ना हा कनेक्ट झालेला आहे? कितीजणला हातचा कोड आहे जो कनेक्ट झाला त्यांनी चॅट बॉक्स मी टाईप करा. सो किती जण रेडी आहेत की सर आम्ही पास्ट आणि फ्युचरला सोडून देणार, बी इन द प्रेझेंट. बी इन द प्रेझेंट, कारण की रिअल हॅपीनेस आहे ना ही प्रेझेंट मध्ये येतं. तुमचं पास्ट आणि तुमचं फ्युचर हे तुमच्यासाठी चोर आहेत, जी तुमची लाईफ चोरी करतायत. किती जणांना अग्री आहेत मी जे काय म्हणतोय ते? सो तुम्ही जे क्रिएट करणार आहे तुमचं प्रेझेंटनी करणार आहे. सो आय रिअली थँक्यू फॉर दिस नंबर कोट. It's a great quote. Thank you very much for Akshay, and thank you very much for Swapnil for a very high energy. Thank you, thank you, thank you. Superb, superb. Yes, thank you so much, Vallabh sir. More power to you. And guys,